रामसेतू परिसरात दरवर्षी पावसाळ्यात पूर सदृश परिस्थिती निर्माण होते. यंदाही पाण्याची पातळी वाढल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय. मात्र कुंभमेळ्याच्या कामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यांमुळे टपऱ्या सुरक्षित ठिकाणी हलवणे शक्य झाले नसल्याचा आरोप टपरी धारकांनी केलाय. आमच्याकडे दरवेळेसच पावसाळ्यात आम्हाला पुराची भीती असते. पण जर काळजी घेतली, पुराचं योग्य व्यवस्थापन केलं, तर पाणी थोडं कमी सोडून व्यवस्थित त्याचं नियोजन करून सोडायला हवं, जेणेकरून इथल्या भांडी बाजारातल्या लोकांचं नुकसान होणार नाही. आणि ज्यावेळेस महापूर येतो त्यावेळेस भांडी बाजारातलं नुकसान होतं, पण ती नुकसान भरपाई लोकांपर्यंत पोहोचत नाही, तर ती पण आमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे, ही आमची अपेक्षा आहे. गंगेवर चहाची टपरी आहे, माझी वाहून गेली तो हरकत नाही, पण आमचे पालकमंत्री गिरीश महाजन एवढं मोठं नुकसान झालंय, ते कुठे? त्यांना शोधावं लागेल का भेटावं लागेल ते सांगा तुम्ही, आणि कसं भेटायचं ते पण सांगा. जे आमचं नुकसान झालंय भरपाई नको आम्हाला, फक्त तुम्ही एकदा माणुसकी खातीर येऊन विचारलं तर पाहिजे होतं का नाही? तेवढीच आमची अपेक्षा आहे. या घटनेत तब्बल 13 टपऱ्यांचे नुकसान झाल्याचा दावा टपरी धारकांनी केलाय. उदरनिर्वाहाचे साधनच उद्ध्वस्त झाल्याने संबंधित काम तातडीने पूर्ण करावे, नुकसान भरपाई द्यावी आणि भविष्यात अशी वेळ येणार नाही यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. प्रतिनिधी प्रकाश धुर्वे, आपलं नाशिक.